सो वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि हा ब्लॉग ऑफकोर्स अलमाटी कझाकस्तान विषयी आहे. तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं की आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं, हॉटेल कझाकस्तानमध्ये, आणि आमचा फर्स्ट स्नो एक्सपिरियन्स घेतला. तर आज फर्स्ट डे आहे. ऑफकोर्स स्नो एक्सपिरियन्सच्या नंतर आपण पुढे कंटिन्यू करतो या ब्लॉगमध्ये. आणि हा थोडा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल, कारण तेव्हा जे आम्ही सगळं करत होते ते आम्ही तेव्हा शूट नाही करू शकलो. सो म्हटलं त्याबद्दल आपण बसून बोलूया. कारण त्या दिवशी आम्ही डिसाईड केलं की आम्ही डे टूर बुक करणार आहोत फॉर नेक्स्ट डे. 23 जानेवारीला आम्हाला डे टूरला जायचं होतं. जो प्रथमेशचा बर्थडे होता त्याच्या चॉईस प्रमाणे आम्हाला हेक्टिक वे प्लॅन करायचा होता की आम्ही फुल दिवस फिरणार आहोत. सो त्या रिलेटेड आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बोलूया. आणि ऍक्च्युली प्लॅन जेव्हा आम्ही केला अलमाटीचा तेव्हाच आम्ही इन्स्टावर किंवा युट्यूबवर डे ट्रिप्स बद्दल बघायला सुरू केलं होतं. तर काही ऑप्शन्स होते तिकडे, जसं की फर्स्ट ऑफ ऑल क्लुक ऑप्शन आहे, बट क्लुक्स वरती अलमाटीसाठी खूप कमी ऑप्शन्स होते. डायरेक्ट 5 नाईट 6 डेजचा एक प्लॅन होता जो लॅक्स मध्ये होता, तो मी नाही घेऊ शकलो. एक्झॅक्टली. दुसरं होतं गेट युअर गाईड. आणि मग काही युट्यूब व्हिडिओ बघताना आम्हाला मिळालं की काही इन्स्टा पेजेस पण आहेत जे डे टूर बुक करायला हेल्प करतात. सो आम्ही जायच्या आधीच काही टूर्स वाल्यांशी बोलत होतो आणि त्यातून 3 आम्ही फायनल केलेले, जे होतं बनाना टूर, येस, अँड सॅटी ट्रॅव्हल्स. सो त्यांचे पेजेस आम्ही इकडे तुम्हाला स्क्रीनवर दाखवू, आणि ऑफकोर्स डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला इन्स्टा पेजची लिंकही देऊ त्यांच्या. येस. आम्ही स्वतः तिघांशीही बोललो इंडिव्हिज्युअली, आणि sahayat.taik बरोबर आम्ही टूर करण्याचं फायनल केलं. त्याचे रिझन सांगतो. फर्स्ट आम्ही ना पहिलं बनाना टूर्सला अप्रोच केलं होतं, कारण ते इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करायला रेडी होते. कारण जसं तुम्ही बघाल तिकडे जाल तर तुम्हाला कळेल की तिकडे इंग्लिश फार कमी बोललं जातं. लोक रशियन नाही तर कझाक लँग्वेजमध्येच बोलतात. सो बनाना टूर्सवालेच पहिले जे होते जे इंग्लिशमध्ये बोलायला त्यांचा कोणतरी रिप्रेझेंटेटिव्ह होता. इव्हन व्हॉट्सअपवर पण, म्हणजे जेव्हा आपण त्यांना कॉन्टॅक्ट करतोय किंवा इन्स्टावर त्यांना कॉन्टॅक्ट करतोय तेव्हा पण ते कझाक किंवा रशियन लँग्वेज मध्येच बोलायला सांगतात आपल्याला. बोलायला कीन होते, बोलायला सांगतात आपल्याला, किंवा सरळ ते एका कोणत्या दुसऱ्या माणसाला नंबर द्या ज्याला थोडंफार इंग्लिश त्यांच्यापेक्षा बेटर येत असतं, मग त्यांच्याशी आपण बोलायचं. आणि या सगळ्यामध्ये कॉल कॉन्व्हर्सेशन कुठेच नाही, एव्हरीथिंग इज ऑन चॅट असं. सो आम्ही त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन केलं, त्यांचे डे ट्रिप्स बघितले. आणि कसं असतं, सगळ्या डे ट्रिप्स रोज नसतात. त्यांनी एक डेट्स दिलेले असतात की कॅन्डी लेकची ट्रिप ह्या दिवशी आहे, कुलसाईची ह्या दिवशी आहे, शॅरन कॅननची ह्या दिवशी आहे, आणि असं मग त्याप्रमाणे आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं. भलेही सगळं एकाच रूटवर आहे, पण आता हे त्यांनी ग्रुप्स केलेले, तीन लोकेशन्स एका दिवशी, 3 लोकेशन्स एका दिवशी असं. सो आम्ही पण ह्याच विचाराने गेलेलो की आम्ही 2 दिवस डे ट्रिप करणार, 1 दिवस शंभूलकला जाणार, 1 दिवस अलमाटी लेकला जाणार, 1 दिवस शॉपिंग करणार, आणि मग मुंबईला येणार. तसं आम्ही 5 नाईट 6 डेजचं बुकिंग केलं होतं. सो बनाना टूर्सला आम्ही जेव्हा अप्रोच केलेलं त्यामुळे आमच्या डोक्यात हेच होतं की 3 डेज आहे. पण मग आम्ही काही रिव्ह्यूज बघितले आणि आम्हाला थोडे निगेटिव्ह रिव्ह्यूज मिळाले. त्यांच्या बस आणि सगळं आम्हाला ओके नाही वाटला. सो मग आम्ही तो प्लॅन तिथे ड्रॉप केला, आणि आम्ही sahayat.taik यांच्याशी जे आमचं कॉन्व्हर्सेशन सायमल्टेनियसली सुरू होतं त्यांना फायनल करायचं मेजर रिझन होतं की त्यांची एक डे ट्रिप अशी 23 तारखेची स्पेसिफिकली होती, ज्याच्यामध्ये 7 लोकेशन्स एका दिवसात कव्हर होतात. सो आम्हाला म्हटलं ठीक आहे, एकाच दिवशी सगळं बघून टाकू का? 3 तास रोज, म्हणजे दोन्ही दिवस अलमाटी पासून बाहेर जायचं जर एका दिवसात होतं. सो बेसिकली हे सगळे लोकेशन्स इंटरनली जवळजवळ आहेत, पण ते अलमाटी सिटी पासून साधारण 300-350 किलोमीटरवर आहेत. तर सिंगल रूट म्हणतोय मी, आणि आहेत खूप सुंदर डेफिनेटली, पण तेवढाच तुम्हाला कम्फर्टेबल ट्रान्सपोर्ट पण लागतो त्यासाठी. आणि मेन म्हणजे तिकडे पोचायला ना, म्हणजे जो पिकअप पॉइंट आहे तिकडे ना सकाळी 5ला पोचायचं असतं. सो तुम्हाला उठावं लागणार 4ला, 3-4 लेयर्स घालून रेडी व्हायचंय कमीत कमी. कारण आम्ही जानेवारीमध्ये ट्रॅव्हल केलं होतं. ऍक्च्युली अलमाटीला ट्रॅव्हल करण्याचा स्पेसिफिक पिरियड नाहीये, इट्स इयर राऊंड डेस्टिनेशन. म्हणजे तुम्ही समर आणि जेव्हा डिसेंबरला जसं स्लाइटली विंटर येतं तेव्हा जर गेला तर तुम्हाला फ्रोझन लेक्स नाही मिळणार, तुम्ही प्रॉपर लेक आणि बघू शकता. पण आम्हाला स्पेसिफिकली स्नो एक्सपिरियन्स हवा होता, म्हणून आम्ही इथे जॅनमध्ये गेलो, जेव्हा तिकडे पीक विंटर होता आणि टेम्परेचर अराउंड -10 -20च्या मध्येच होतं.
सो त्यामुळे आम्ही 4 लेयर्स मध्ये होतो आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ओके 2 दिवस 5 वाजता उठून जाण्यापेक्षा आपण एका दिवशीचं करूया. सहायत ची जी डे ट्रिप होती ती सकाळी 5 पासून होती आणि 11 पर्यंत होती, ज्याच्यामध्ये ते सगळे लोकेशन्स कव्हर करत होते. आम्ही म्हटलं की ओके ह्याला जसं आवडतं हेक्टिक प्लॅन्स, लेट्स डू दिस ऑन हिज बर्थडे. सो म्हणून आम्ही ती फायनल केली. फायनल करायचं मेन स्ट्रगल असं होतं की ते फक्त रशियन मध्ये बोलत होते. सो आम्ही प्रॉपर म्हणजे आम्ही तिथे स्क्रीनशॉट अटॅच करू, ते आम्हाला रशियन मध्ये त्यांचे मेसेजेस करतायत, आम्ही गुगल लेन्सनी ते स्कॅन करतोय, मग आम्ही विचार करून आपला रिप्लाय फॉर्म करतोय. हा म्हणजे आम्ही गुगल ट्रान्सलेट वर रिप्लाय लिहितोय इंग्लिश मध्ये, मग तो ट्रान्सलेट होतोय कझाक मध्ये, आम्ही कॉपी पेस्ट करतोय आणि मग व्हॉट्सअपवर त्यांना पाठवतोय. मग परत असं कंटिन्यू साधारण ब्रेकफास्ट करून आलो आम्ही फर्स्ट डेला. त्यानंतर आम्ही साधारण 2 ते 2.5 तास एकाच टूर ऑपरेटरशी म्हणजे सहायत.टाईकशी बोलत होतो. 2 फोन तर मॅन्डेटरी आहे. हा म्हणजे 2 फोन असेल तुमच्या हातात, 2 फोन असणं गरजेचं आहे. एक तुम्हाला ट्रान्सलेट करायला हेल्प करेल आणि एक तुम्हाला टाईप करून द्यायला हेल्प करेल. आणि मला स्पेशली म्हणजे मी त्यांच्याशी चॅट करत होतो आणि ही मला हेल्प करत होती. तर मला स्पेसिफिकली असं जाणवलं की लोक थोडी इम्पेशंट आहेत. तर हा म्हणजे त्यांचं असं की तुम्ही फटफट बुक करा, फटफट कॉन्व्हर्सेशन करा, टाइम वेस्ट करू नका. पण आमचा टाइम वेस्ट यात होत होता की आम्ही मराठीत बोलतोय, इंग्लिशमध्ये टाईप करतोय, रशियन मध्ये कन्वर्ट करतोय, त्यांना सेंड करतोय, मग परत तो फ्लो. तर 3 लँग्वेज मध्ये आम्ही हे कम्युनिकेट करत होतो. आम्हाला वेळ जात होता ऑफकोर्स, त्यामुळे आम्हाला 2-2.5 तास गेले त्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला बसचा इश्यू होताच, कारण खूप सारे म्हणजे बनाना सोडून पण एक छोटे मोठे बरेच असे टूर ऑपरेटर्स आहेत ज्यांच्या बसेस विषयी कंप्लेंट होत्या की त्यांच्या बस कम्फर्टेबल नाहीये. तुम्हाला ऑफकोर्स 300 किलोमीटर जायचंय दिवसातून, सिंगल रूट जायचंय, 600 किलोमीटरचा प्रवास करायचा साधारण, तर मग तुम्हाला बस ऑफकोर्स कम्फर्टेबल पाहिजे. आणि खूप जणांचं असं होतं की रात्री उशिरा मध्ये कुठेतरी सोडून दिलं रस्त्यामध्ये, किंवा बस एकदमच पाणी गळवतं बसमध्ये एसीचं, किंवा ऑफकोर्स त्यावेळेला एसी नाही, हीटर होता, पण पाणी गळवतं, सीट कम्फर्टेबल नव्हत्या किंवा सीट रिक्लाइन होत नव्हत्या. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे किंवा लास्ट म्हणजे हे सगळं ऐकलं होतं, त्यामुळे आम्हाला असं होतं की ओके आम्ही सगळे प्रश्न विचारून जाणार प्रॉपर, कारण ऑफकोर्स आपण सिटी पासून खूप लांब जातोय, डिस्कम्फर्ट नको, पीक थंडी आहे, कसं मॅनेज करणं. सो त्यामुळे आम्हाला वेळ गेला. ओके ठीक आहे, ते थांबले, त्यांना पण हवंच होतं. आणि सहायतचे रेट्स कम्पॅरेटिव्हली आम्हाला परफेक्ट वाटले, कारण आम्ही 28,000 कझाक करन्सी पे केले दोघांसाठी, म्हणजे 14,000 ईच होतं फॉर ऑल द डेस्टिनेशन. येस. ऑन द अदर हँड बनाना किंवा दुसरे टूर ऑपरेटर साधारण 11,000 ते 12,000 फॉर 3 डेस्टिनेशन्स का 4 डेस्टिनेशन्स कव्हर करत होते. सो आम्हाला ते बेसिकली 11,000 आणि दुसऱ्या दिवशी उरलेले 2 डेस्टिनेशन करायला परत 6 किंवा 7,000 म्हणजे 17,000 ते 18,000 टेंगे पर हेड पे करावे लागले असते. सो ते झाले असते साधारण 35-36,000 टेंगे, जे काम आमचं 28,000 टेंगेमध्ये झालं. ऑफकोर्स एक दिवसाची ट्रिप होती, हेक्टिक होती, पण एका दिवसात झालं. आणि आपल्या इंडियन करन्सीनुसार आम्ही अराउंड 4,900 स्पेंड केले एका दिवसासाठी दोघांचे मिळून. सो ते परफेक्ट होतं. ऑफकोर्स त्याच्यामध्ये फूड इन्क्लुडेड नव्हतं, जस्ट ट्रॅव्हल इन्क्लुडेड होतं. म्हणजे आम्ही पिकअप पॉइंटला माल त्यांनी पिक केलं, मग छोट्या बसमध्ये, मग त्याच्यानंतर एका छोट्या बसमध्ये फिरवलं, आणि मग एका लेकला आम्ही गेलो. तिकडे वेदर कंडिशन्समुळे आमची बस जाऊ शकत नव्हती, सो त्यांनी एक मस्त एक रशियन सोव्हिएत युनियनची व्हॅन, आपल्याकडची बेसिकली मेटेडोर गाडी, मेटेडोर का मिनिडोर मला नाव आठवत नाही, त्याचे आपल्याला आय गेस पे करावे लागले ना. त्याचे 1,000 टेंगे होते आणि बऱ्यापैकी मोठी राईड होती. म्हणजे कमीत कमी 25 मिनिटं जायला, 25 मिनिटं यायला, अशी फुल स्नो मधून राईड होती. वर्थ होती. इट वॉज फन. तुम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की बघाल का आम्ही म्हणतोय असं ते. आणि त्यामुळे आम्ही त्यांना फायनल केलं. आता होतं पेमेंट ऑप्शन. ओके, सो आपले डेबिट क्रेडिट कार्ड ते नाही घेत, त्यांचं आहे पेमेंट ऑप्शन कास्पी. याचं रिझन सांगतो मी तुम्हाला आधी, की हे टूर ऑपरेटर्स फक्त ऑनलाईन ऑपरेट करतात. सो त्या आणि ते आम्ही त्यांना हे पण विचारलं की आम्ही पिकअपच्या वेळी कॅश देऊ का, चालेल, तर नाही, त्यांना तसं नाही हवं होतं, फुल डे ट्रिप ऑलरेडी बुक हवी. सो त्यासाठी कास्पी म्हणजे बेसिकली आपलं जे युपीआय आहे तसं त्यांचं कास्पी आहे, आणि तिकडे त्यांचे किऑस्क पण असतात. तो एक ऑप्शन होता. आणि दुसरं त्यांनी एकदम इझी ऑप्शन दिला की तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये विचारा, दे माइट हेल्प यू. आता आम्हाला नाही माहिती नक्की काय होणार, तर आम्ही आमच्या रिसेप्शन मध्ये जे अवेलेबल होते त्यांना विचारलं, आणि त्यांनी खूप इझिली म्हटलं ओके हाऊ मच, आम्ही म्हटलं 28,000 टेंगे. त्यांनी घेतलं. आपण गुगल पे कसं असं एकदम
कुरकुरे विकत घेताना करतो, हा हे घ्या 5 रुपये. त्याने द्या. ट्रान्सफर करून टाकले, केले. स्क्रीनशॉट आम्ही त्या ऑपरेटर्सना पाठवून दिला, टूर ऑपरेटरला. दॅट्स इट. आणि आमची डे टूर तिकडे बुक झाली. Right. आम्ही म्हणजे त्याला तो- कॅश दिली. म्हणजे जनरली तुम्हाला त्यानंतर रिसिट मिळते वगैरे, त्या काही प्रकार नाही. तुमचं ते बारकोडने स्कॅन करून तुम्ही पाठवलेले पैसे आणि पोचले. त्याच्यावर आलेलं कन्फर्मेशन इज युअर कन्फर्मेशन त्या टूरसाठी. आणि इम्पॉर्टंट ते आपलं नाव विचारतात, सो ऍज पर पासपोर्ट जे नाव आहे ते. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला त्या डे ट्रिपला पासपोर्ट कॅरी करायचा आहे. कारण त्यांनी सांगितलेलं तिकडे 3 पास आहे जिकडे चेकिंग होते, सो पासपोर्ट कॅरी करणं मॅन्डेटरी आहे. बेसिकली त्यांचा बॉर्डर एरिया आहे, त्यामुळे पासपोर्ट कॅरी करायला सांगतात. आय आणि गेस कॅन्डी लेक, कॅन्डी लेकच्या आधी चेकिंगला ती लेडी आलेली आतमध्ये. अच्छा, राईट राईट राईट. कॅन्डी लेकच्या वेळेला तर जो पासपोर्ट आहे कॅरी ना करा. तो ज्याच्यात अशी उलटी झाड आहेत, हा, तो वाला. तर पासपोर्ट कॅरी करा तुमच्याबरोबर. आणि Sahayat.Taik बरोबर ट्रॅव्हल करण्याचं अजून एक कारण असं की जी बस आली होती ती मर्सिडीजची व्हॅन होती. ऍक्च्युली सुपर कम्फर्टेबल होती, हिटर वगैरे सगळं व्यवस्थित होतं. आणि त्यांचा जो गाईड होता तो त्याला थोडंफार इंग्लिश येत होतं. ऑफकोर्स ही वॉज नॉट विलिंग टू, त्याला आम्हाला विचारायला लागायचं. म्हणजे तो जेव्हा एक्सप्लेन करायचा त्या स्पॉट्स बद्दल, जेव्हा तो रशियन मध्ये बोलायचा तेव्हा त्याचं स्पीच अराउंड एक्झॅक्ट 3 ते 4 मिनिटं असेल. पण जेव्हा इंग्लिश मध्ये बोलायचं तर तेवढंच होतं. नाव वी आर हिअर ॲट कोलसाई लेक, यू विल गेट 5 minutes फॉर एक्झाम्पल यू विल गेट to refreshment and then we'll go there, click pictures, come back. That's it. त्याच्या पुढे तो काही नाही बोलायचं. आमचं बिलकुल मन नाही झालं टिप द्यायचं त्याला. म्हणजे तिकडे टिपिंग सिस्टम खूप आहे. म्हटलं भाई तुझे हमने पहिले इतने पैसे दिए, तू त्याच्यावरती आम्हाला इन्फॉर्मेशनच देत नाहीये. आम्हाला काय बघायचं असेल तर आम्हाला शेरन कॅनियनची हिस्ट्री आणि हे सगळं गुगलच करायचं आहे. तर मग आम्ही तुला टिप का देऊ, आम्ही नाही दिली टिप. तर आमच्या बसमध्ये पण आम्ही ऑफकोर्स इंडियन आणि एक लेडी होती जी फिलिपिन्स मधून आली होती. तर आम्ही तिघेच होतो, म्हणजे मी, चैताली आणि ती लेडी ऑफकोर्स, की ज्यांना इंग्लिश बोलता येत आहे आणि इंग्लिशच समजतंय तिकडे. बाकी जी लोक होती, मुलं होती, ते सगळे अस्ताना मधली होती. अस्ताना हे कॅपिटल आहे कझाकस्तानचं. तर त्यांना ऑफकोर्स ते कझाक आणि रशियन लँग्वेज येत होती आणि आमचा गाईड पण त्याच लँग्वेजमध्ये त्यांच्याशी बोलत होता. तर आम्ही तिघे खूप क्लूलेस होतो पूर्ण ट्रिप. आणि तर हा एक्सपिरियन्स फक्त त्या टूर पुरताच सीमित नाहीये. ऑल ओव्हर द अल्माटी किंवा कझाकस्तान हीच गत आहे की त्या लोकांना इंग्लिश येत नाहीये आणि दे आर नॉट विलिंग टू लर्न और अंडरस्टँड. तर गुगल ट्रान्सलेट इज द ओनली ऑप्शन. थोडीशी मेहनत पडते, पण आपल्यासाठी विजा फ्री कंट्री आहे, आपली करन्सी स्ट्रॉंग आहे आणि सुंदर आहे. नो डाऊट कंट्री खूप सुंदर आहे. तर आता आमचा पुढचा व्हिडिओ असणार आहे आमच्या फर्स्ट डे. म्हणजे आम्ही हे टूर बुक केल्यानंतर आम्ही ऑफकोर्स बाहेर पडलो जेवायला आणि मग आम्ही तिकडे एका लोकल कॅथेड्रल विजिट केलं. तर त्याविषयी आमचा एक्सपिरियन्स आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू. स्पेशली हेवी स्नोफॉल एक्सपिरियन्स केला. सो त्यामुळे जो 20 मिनिटाचा रस्ता होता चालत पार करायचा, तो आम्ही कसे 4 तास काढले त्यामध्ये हे तुम्हाला बघायला. लिटरली खेळत खेळत गेलो. असं आम्हाला काही घाई नव्हती, कारण आम्हाला कळलं होतं की आमची एका डे टूर मध्ये आमचं सगळं काम होत आहे नेक्स्ट डे मध्ये. तर आपल्याकडे खूप वेळ आहे चिल करायला, मग घाई का करायची. आणि आमचं पर्सनली पण असं असतं की जर वॉकेबल डिस्टन्स वरती कुठला स्पॉट आहे तर कॅब करण्यापेक्षा आपण चालत जाऊया, कारण आपण आसपासच्या गोष्टी बघू शकतो, कॅफे शॉर्टलिस्ट करू शकतो डिनर साठी. सो त्यामुळे आम्ही चालत गेलो आणि आय गेस कॅब स्वस्त पडली असती आम्हाला, पण आम्ही खूप खर्च करत गेलो. तात्पुरता व्हिडिओ आतापर्यंत इथेच थांबूया आणि सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.